तर अशा रीतीने मी ही 3000 डिलिव्हरी केली आणि डिलिव्हरीचा चार्ज 60 ते 100 रुपये सामाजिक सेवा केली. ही जी रुग्णांची सेवा ज्या मनापासून त्यांनी केली, जे या ग्रामीण भागामध्ये राहून जे एक आदर्श आमच्या समोर उभा केलेला आहे, तो खरोखर मग सगळ्यांना शिकण्यासारखा आहे. समाजाच्या आरोग्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन अहोरात्र सेवा करणारे डॉक्टर हे खऱ्या अर्थाने जीवनदाते असतात. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे हजारो कुटुंबांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण होतात. अशाच एका सेवाभावी व्यक्तिमत्वाचा आज आपण गौरव करत आहोत. वैद्यकीय शिक्षण घेऊन समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या डॉक्टर श्री बबनराव साळे यांनी नागपूर येथे वैद्यकीय पदवी प्राप्त केली. वैद्यकीय व्यवसाय हा उदरनिर्वाहाचे साधन नसून तो समाजसेवेचा सर्वोच्च मार्ग आहे, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेसाठी समर्पित केले. विशेष म्हणजे रात्री अपरात्री अहोरात्र सेवा देत त्यांनी तब्बल 3000हून अधिक महिलांची सुरक्षित प्रसूती घडवून आणली. नवजात बालकाच्या पहिल्या रडण्यात आणि प्रत्येक मातेला लाभलेल्या समाधानाच्या हास्यामागे त्यांच्या सेवाभावी कार्याचा मोलाचा वाटा आहे. कोरोनासारख्या अभूतपूर्व संकटाच्या काळात संपूर्ण जग भीतीच्या छायेत होते. अशा कठीण परिस्थितीतही डॉक्टर बबनराव साळे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे कार्य अखंडपणे सुरू ठेवले. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेद्वारे शेकडो रुग्णांना रोगमुक्त केले आहे. प्रत्येक रुग्णामध्ये त्यांनी माणुसकी शोधली आणि प्रत्येक उपचारामध्ये त्यांनी सेवाभाव जपला. त्यांनी समाजासाठी केलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय सेवेला मानवंदना म्हणून देवगिरी नागरी सहकारी बँकेतर्फे डॉक्टर श्री बबनराव साळे यांना देवगिरी वैजापूर तालुका भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येत आहे. आपण ज्यांची चित्रफीत पाहिली त्या डॉक्टर बबनराव साळे, वैजापूर तालुक्यातलं एक असं व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही देवगिरी नागरी वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने सन्मानित केलं. उद्देश हा आहे की ह्या अशा थोर व्यक्तिमत्वांना समाजामध्ये हे काम करतात, पण अशा व्यक्तिमत्वांना समाजाच्या समोर आणावं, त्यांचं कार्य आम्हा सगळ्यांना शिकण्यासाठी दिसावं, म्हणून आज आम्ही डॉक्टर बबनराव साळेंचा या वैजापूर तालुका भूषण पुरस्काराने सन्मान केलेला आहे. आणि आपण त्यांचं कार्य पाहिलंय की कोरोनाच्या काळापासून ते अगदी त्याच्या आधी पण अतिशय कमी शुल्क, अगदी अनेकांचं तर शुल्क न घेता त्यांनी रुग्णसेवा केलेली. ते डॉक्टर आहेत आणि त्यांनी म्हणजे आजपर्यंत 3000 महिलांची प्रसूती केलेली आहे. 3000 महिलांमध्ये आज तुम्ही सगळेजण प्रसूतीचा प्रक्रिया जाणता की आजकालच्या मुलींचं, मातांचं सिझरिन होतं, पण डॉक्टर साळेंनी 3000 पैकी 2999 महिलांचं नैसर्गिक प्रसूती केलेली आहे. सिझरिन फक्त एक केलेलं आहे, एक, आणि अतिशय कमी दरामध्ये. ही जी रुग्णांची सेवा ज्या मनापासून त्यांनी केली, मनोभावानी आपला जो रुग्णसेवेचा हा वसा आहे, हा पेशा आहे, त्याला एक मूल्यांचं जोड देऊन त्यांनी जे या ग्रामीण भागामध्ये राहून जे एक आदर्श आमच्या समोर उभा केलेला आहे, तो खरोखर मग सगळ्यांना शिकण्यासारखा आहे. की चरितार्थ चालवायला व्यवसाय करायचा आहे, पण त्या व्यवसायाला प्रामाणिक राहून अगदी कमी दरात पण जनतेची सेवा केली तरी तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. आज डॉक्टरांचं वय एवढं आहे, पण ते की त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांचं कुटुंबाचा आज आनंदाचा क्षण, हे सगळं जर पाहिलं तर आपण सगळेच जण डॉक्टर साळेंना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य आणि भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊ. आणि देवगिरी बँकेच्या वतीने अशी व्यक्तिमत्व आम्ही आपल्यासमोर दरवर्षी आणत राहू. धन्यवाद.